तुम्ही पण बऱ्याच वेळेस मूग मटकी भिजवू घालता, परंतु तुमच्या मटकीला मोड येत नाहीये, तर त्याच्यासाठी काय ट्रिक वापरायची ना, तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मटकीची उसळ सुकी कशी बनवायची तेही सांगणार आहे. तर मी काय केलं ना, मटकी जी आहे ती 8 ते 10 तासासाठी भिजू घातली होती. मटकी छान अशी भिजून झाली की मस्तपैकी वरची मटकी जी आहे ना, तर सांदळणे म्हणतात त्याला, तर मस्तपैकी वरची मटकी जी आहे तर ती हाताच्या सहाय्यानं काढून घ्यायची, म्हणजे एका ताटामध्ये काढून घ्यायची, म्हणजे पाण्यातून बाहेर काढायची. आणि पूर्ण मटकी बाहेर काढली की काय करायचं ना, मटकी सुकू द्यायची, म्हणजे मटकीमधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते सगळं निघून गेलं पाहिजे. कारण की आपली मटकी पूर्णतः भिजलेली असते. मटकी भिजलेली असल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये पाण्याची कसल्याही प्रकारची आता आवश्यकता नसणार आहे. तर मटकी आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तर बघू शकता मटकी जी आहे ना, तर ती मग गावरान मटकी असू द्या किंवा मग हायब्रिडवाली मटकी असू द्या, परंतु मोठमोठे कोंब तुमच्या मटकीला आल्याशिवाय राहणार नाही. तर मस्तपैकी मटकी जी आहे ती छान भिजून निघाली होती. तर मी आता सर्व मटकी जी आहे तर ती एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही जी मटकी आहे ती हायब्रिडची मटकी आहे. तर मग मी ती मटकी सुकल्याच्या नंतर त्याच पातेल्यामध्ये किंवा मग तुम्ही सुती कपड्यामध्ये बांधू शकता. मी आता इथं त्याच पातेल्यामध्ये ही मटकी आहे ना तर ती झाकून ठेवायला लागली आहे. तर आता पावसाळ्याचे दिवस आहे तर गरमाट पण भरपूर जास्त आहे, बाहेर पाऊस पडतोय, परंतु आता आभाळ पण असतं, त्याच्यामुळं गरमाट भरपूर असल्यामुळे आपल्या मटकीला छान असे मोड येतात. तर मटकी अशी छान अशी त्या पातेल्यामध्ये ठेवून दिली आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर मटकीला असे मोठे मोठे मोड आलेले आहेत. तर मटकी आता एका ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे. बघू शकता मस्त असे पूर्ण मटकीला आपल्या मोड आलेले आहेत. कसल्याही प्रकारची मटकी आता आपली बाकी राहिलेली नाही आहे. तर ह्याच मटकीला आपण आता उसळ बनवणार आहोत. तर कढईमध्ये तेल घातलं चमच्याभर. त्यानंतर आपल्याला काय करायचं त्याच्यानुसार त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची. मोहरी तडतडली की वरतून जिरे घालायचे. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण पण घालू शकता. लसूण अद्रकची पेस्ट तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार घाला. त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा एकदम सोनेरी कलर येऊपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा जर कच्चा पण राहिला तर मटकी खाल्ल्यानंतर उग्र असा वास येतो, पण कांदा छान परतला तर मग भाजीला टेस्ट पण छान लागते. कांदा मस्त परतला होता तर आपण जी मटकी धुवून घेतलेली आहे तर ती मस्तपैकी आपण ज्या तेलाची कांद्याची फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान अशी आलटी करत परतवून घ्यायचं, म्हणजे त्याला पूर्णतः तेलामध्ये परतले पाहिजे असं आपल्याला याच्या मटकीला परतवून घ्यायचं आहे. मटकी छान परतत आली की आपल्याला पुढची स्टेप करायची, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर काय होतं ना, मटकीला थोडंसं पाणी सुटतं आणि मटकी शिजायला लवकर सोपी जाते. तर मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये छान असं ते मिक्स करून द्यायचं आणि चांगल्यापैकी मिक्स करायचं. याचा कलर पण खूप छान होतो. तुम्हाला आवडत असेल तर इथं कच्चे शेंगदाणे घातले किंवा भाजलेले शेंगदाणे घातले तरी पण चालतंय. मी तर ओले शेंगदाणे घातलेले आहेत. मस्तपैकी शेंगदाणे घालायचे. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घाला, ओबडधोबड घातले तरी पण चालते, पण टेस्टी लागतात, मग नक्की तुम्ही इथं घाला ते शेंगदाणे. त्यानंतर मस्तपैकी मटकी जी आहे ना ती आलटी करत परतवत राहायचं. छान जोपर्यंत पाणी होत नाही मिठाचं तोपर्यंत परतायचं. मिठाचं पाणी आटल्यानंतर आपल्या पुढची स्टेप करायची. तर याच्यामध्ये लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार, मग धनिया पावडर घालू शकता. मी इथं फक्त लाल तिखट आणि काळा मसाला घातलेला आहे. तुम्ही इथं कांदा लसूण मसाला घालू शकता, धनिया पावडर घालू शकता, लाल तिखट घालू शकता, गरम मसाला पण घालू शकता, पण मी इथं फक्त 2च वस्तू वापरल्यात. त्यानंतर 1 मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपली मटकीची उसळ जी आहे ना तर एकदम 5 मिनिटातच आपली मटकीची उसळ घरच्या घरी बनवून तयार होते. आणि मोड आलेले मटकीची उसळ जर खाल्ली ना तर आपल्याला आणखीनच जेवणाचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. मोड आलेले कडधान्य आपण रोजच्या जेवणामध्ये असलेच पाहिजे. कमीत कमी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी मोड आलेले कडधान्याच्या उसळ आपण खाल्ल्या पाहिजेत आरोग्यासाठी. धन्यवाद.